एका लग्नाची दुसरी गोष्ट. ती जमीन गार आहे ना खूप पावसाळ्यामुळे, खाली पाठीला त्रास होतो म्हणजे पावसाळ्याने. इथे ओके. लादी खरंच खूप गार आहे यार. हो ना. तू म्हणतोस ते बरोबर आहे घनश्याम. आपण एखाद्या प्रवासात नाही का बसमधनं जाताना एखादा अनोळखी माणूस आपल्या शेजारी बसलेला असतो, मग खूप असा खेटून, आणि मध्येच एखादी डुलकी लागली तर कधी कधी आपली मान पण त्याच्या खांद्यावर जाऊ शकते, डोकं असं लागू शकतं, पण त्याला तसा काही अर्थ नसतो. तसंच आहे आपलं, हो ना. हो ना. हो, तसंच आहे. एक्झॅक्टली, ऍब्सोल्युटली. त्यामुळे झोप तू आता. मी आहे, तुला नाही भीती वाटणार. हो. तू झोप राधा, मी आहे. तू नको घाबरूस. हो, आता नाही भीती वाटणार मला. झोपते. गुड नाईट. गुड नाईट. घनश्याम, झोपला नाहीस तू? हो, मला झोपच येत नव्हती. का रे, मी शेजारी झोपले म्हणून का? नाही नाही, म्हणून नाही. काम आठवलं मला एक रात्री, आणि एकदा काम आठवल्यावर मग झोप उडालीच ना साफ. मग काही झोप येईना. म्हटलं हे तुझा काहीच संबंध नाही. तू झोप तू. झोपते मी. यार काय न करे बस. मी इथे बसून काम करतो. तू आता गुड नाईट. गुड नाईट.
रडतीयस? हो. तू काल पण रडत होतीस ना? हो. अगं मग आज का रडतीयस मग परत? मी काय करू? मी काय करू मला सांग ना. कालपासून आजपर्यंत इतके तास, इतकी मिनिटं, इतके सेकंद गेलेत, पण माझ्या परिस्थितीत काही फरक पडलाय का? नाही ना. माझ्या समस्येवर मला काहीही तोडगा मिळालेला नाहीये. नियतीने माझ्यापासून फासे टाकलेत का? नाही. मग या सगळ्या परिस्थितीत मी काय करणार? मी रडणारच ना बरी. मी काय करू दुसरं? मी काय सांगू तुला? ती आपल्या शेजारच्या कोलतेंची मुलगी आहे ना, तिचं असं ब्रेकअप झालं होतं आणि ती 3-3 दिवस रडत बसली होती. आणि 4थ्या दिवशी आहे ना, शादी.com वर मुलगा पण पाहिला तिने. तुला काय म्हणायचं? आमचं ब्रेकअप झालंय? हे बघ हे परी, आमचं प्रेम असं 4-4 दिवसात संपणारं फुटकळ प्रेम नाहीये. ते खूप खोल आहे, अथांग आहे, शाश्वत आहे. कळलं ना? हे असं फालतू प्रेम नाहीये 4-4 दिवसात ब्रेकअप होणार. हो अगं ऐक तरी कुहू. गुड मॉर्निंग आई. उठलीच का बाळा? अगं हे कॉफी करून केव्हाची तुझी वाट बघत होते अंगणात, तेवढ्यात पाऊसच आलं ना. मी आज खूप उशिरा उठले, आता काय करू? असू दे, हे काय रागवणार नाहीये. कॉफी केली तुझ्यासाठी त्याने. ही बघ, गरम करून देऊ का? नाही, मी करते आणि घनश्यामसाठी चहा पण करते. अगं हा काय ठेवलाच आहे मी. का ग पेंगुळलेली दिसतीस तू? हा, कॉफी घे आधी म्हणजे तरतरीत होशील. झोप झाली नाही का ग नीट? नाही झाली. नाही झाली. गुड मॉर्निंग आयडी. गुड मॉर्निंग. झोप नाही झाली असं म्हणते तुझी सून. काय झालं, रात्रभर तुझ्या सूनबाईला झोप लागली नाही. काय विजेचा गडगडाट आणि असा पाऊस, मग ती घाबरली अशी घाबरून बसली. हो की नाही? त्यामुळे तिला जरा मस्त कॉफी कर ना आयडी, आणि मला चहा कर. हा काय? ओके, मी आलो. काय ग राधा, आज अगदी खुश दिसतोय तुझा घनश्याम. हो, दे बाई दे, तूच त्याला चहा नेऊन दे. हा, अहो ऐकताय का? हे काय आता हे शब्द कुणाला सुट्टी द्यायची असं ठरलं होतं ना तुमचं? ठरलं होतं तर सुट्टी संध्याकाळी, सकाळी नाही. अहो ऐका ना, आता काय झालं माहिती का? अहो मी ना मी एकदम खुश आहे. मला खूप छान वाटतंय, म्हणजे असं भरून पावल्यासारखं वाटतंय. आणि मी दिवसा शब्द कोड सोडवतोय म्हणून तुला असं छान वाटतंय, भरून पावल्यासारखं वाटतंय. वा क्या बात आहे. म्हणून नाही हो, मग तुमचं ना आजूबाजूला काही लक्षच नसतं. लक्ष एक मिनिट थांब, मी काहीतरी विसरलेलो आहे. आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही आज माझ्या लक्षात आहे. तुझा वाढदिवस नाहीये लक्षात आहे का माझ्या? गंगा यमू. तसं काही नाहीये हो. मग हो, आता राधा आणि घनाचं कसं सगळं छान चाललेलं आहे. म्हणजे दोघे एकमेकांची खोडी काय काढतात, लाजतात काय, खूप बरं वाटतंय. असे ना अगदी रमलेत एकमेकांच्या. हो का? हे तुला कसं कळलं? कळतं हो, जरा डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघितलं ना की सगळं कळतं. सारखं असं पेपरात डोकं खुपसून बसलं तर काही कळत नाही. आता ना राधा आली बर का किचन मध्ये, लगेच तिच्या पाठोपाठ घन आला आणि मग तिच्या खांद्यावर 8 आडवी 3 अक्षरं, गायब, अदृश्य, बेपत्ता. गडप
देवा, सगळं सुरळीत केलेलं असतो आता. देवच्या चेहऱ्यावरचा आनंद हा असाच राहतो. त्याला कोणाचीही नजर लागता कामा नये. अगं आता बाहेर केलीस ती ऍक्टिंग फर्स्ट क्लास होती. माइंड ब्लोईंग. मी ऍक्टिंग नाही केली घनश्याम. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. घनश्याम हे काय आहे हे? काय? तू असं आतमध्ये आईंसमोर असं काय? हा अगं त्यांना वाटलं पाहिजे ना आपलं सगळं पुन्हा एकदा फर्स्ट क्लास चाललंय म्हणून. पण म्हणून असं मुद्दाम वागायचं का? हो म्हणजे पूर्वी नाही का लग्न झाल्यावर आपण असं खोटं त्यांना दाखवायला असं प्रेमात असल्यासारखं वागायचो ना पूर्वी. पण घनश्याम आता परिस्थिती वेगळी. आता गोष्टी पूर्वीसारख्या आहेत का? हे बघ आपण ना पुन्हा एकदा स्टोरी रिवाइंड करूया. हे बघ माझ्याकडे बघ. हे बघ आपलं लग्न झालं, आपण लग्न केलं, मग आपण त्यांना दाखवलं की आपण खूप प्रेमात होत, त्यांना दाखवण्यापुरतं खोटं. त्यानंतर आपण भांडण केलं खोटं त्यांना दाखवण्यापुरतं. त्याच्यानंतर तू माहेरी गेलीस, घरी सगळ्यांना खूप स्ट्रेस झाला, त्रास झाला. त्याच्यानंतर आता तू परत आलीस, आपली दिल जमाई झाली आहे त्यांना दाखवायला. आणि आता आपण पुन्हा एकदा एकमेकांच्या खूप प्रेमात होत असं त्यांना दाखवायला नको का? म्हणजे नाही का? पण तू असं वागल्यावर मला कळत नाही ना मी कसं रिॲक्ट करायचं ते. अगं आता बाहेर केलीस ती ऍक्टिंग फर्स्ट क्लास होती. माइंड ब्लोईंग. मी ऍक्टिंग नाही केली घनश्याम. ती रिॲक्शन खरी होती. हो. चल मी येतो. फर्स्ट क्लास. तू तुझं करत राहा राधा. काय मी मस्त मी ऍक्टर आहे, मी सांभाळून घेतो. तू काळजी करू नको. तू तुझं फर्स्ट क्लास. चल बाय. ऐक ना घनश्याम, बेबी आय मिस यू. आय मिस यू टू घनश्याम. अगं राधा, मी सॉरी हा. म्हणजे मी अगं तुला वेळ आहे ना जायला? हो. मी सांगायला आले, शेवायची खीर केली आहे, ती न विसरता डब्यातनं घेऊन जा म्हणून. हो मी घेऊन जाईन. काय रे घना, काय? तेच विचारतीये काय? हे खूप उशीर होतोय. आयडी मी येऊ? लवकर ये, घरी कोणीतरी तुझी वाट बघत असेल. हसतोयस काय? आयुष्यभर असेच आनंदाने संसार करा. काय झालं कुहू? काय झालं कुहू? संपलंय माझ्या प्रेमाचं ना. चिंधड्या झाल्या दादू. आता त्या सगळ्या चिंधड्यांची एक मिळून गोधडी तयार करायची आणि मग त्या गोधडीचं पांघरूण घेऊन
उबदार ते घेऊन असं अंगाभोवती आठवत बसायचं जुने दिवस फक्त. अरे बापरे, म्हणजे काहीतरी खूप मोठा आणि सिरियस प्रॉब्लेम झालाय नाही का? मग आपण तो एकदा सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करूया का कुहू? कसं सांगू? मी सांगतो. हे बघ, काय करायचं, कर्ता कर्म आणि क्रियापद घ्यायचं आणि त्याच्याने एक सरळ स्पष्ट वाक्य तयार करायचं आणि त्यात कोणतंही विशेषण टाकायचं नाही. हा कू, हे विशेष आहे. त्यात कोणतंही विशेषण टाकायचं नाही. कोणतंही विशेषण मनात यायच्या आत ते बनवलेलं वाक्य म्हणून टाकायचं. करूया प्रयत्न? हा, चल. त्याला लहानपणी ना प्रभातने ब्रह्मचर्याची शपथ घेतली होती, त्यामुळे आता तू माझ्याशी लग्न नाही करू शकत. क्या बात आहे, क्या काय बोलतोस? अगं क्या बात आहे, म्हणजे किती छान वाटलं बघ. असं सोपं एक वाक्य तू म्हंटलस तर किती छान वाटलं बघ. प्रॉब्लेमही असा छोटा वाटायला लागला. म्हणजे कानालाही बरं वाटलं, बोलायलाही बरं वाटलं. हो की नाही? तुला कळत नाहीये का लागू? तुम्हाला सगळ्यांना ना मी नेहमी जे काही बोलते ती गंमत वाटते, मस्करी वाटते, पण खरंच माझं लग्न नाही होऊ शकत. अरे म्हणजे ज्या मुलावर मी खूप मनापासून प्रेम करते ना त्याला माझं लग्न नाही करायचंय आणि हे खूप भीषण आहे. तुला कळतंय का? मी तुला कसं कळणार यार? तुला नाहीच कळू शकत लग्न मोडल्याचं दुःख काय असतं. तुझा दादू आहे की नाही? आणि तुझा तुझ्या दादूवर विश्वास आहे की नाही? आहे की नाही? मग असं बरं आपण प्रभातला तुझं लग्न मोडू देऊ? हा? तो पेहलवान बिलवान असेल आपल्या घरी, बॉक्स मारून मी त्याला नाक फोडून टाकीन त्याचं. असं कसं माझ्या कूलर रडवतो तो? तू काय काळजी करू नको. बघ, तू एक काम कर, तू तुझ्या प्रभातला सांग की दादूला म्हणजे मला त्याला भेटायचं आणि त्याला संध्याकाळी घरी भेटायला घेऊन ये. मी त्याच्याशी बोलतो, आपण बोलू ना त्याच्याशी. त्याला आपण लग्न करायला लावू तुझ्याशी. खरंच? म्हणजे सगळं नीट होईल. म्हणजे आता त्याची सुटका नाही. आता आहेस तू त्याच्या नशिबात आयुष्यभर. तू त्याला संध्याकाळी घरी बोलव, मी त्याच्याशी बोलतो आणि तुमचं लग्न होणार खूप. दादूस प्रॉमिस. किसकी हिम्मत है जो तुम्हारे भाई के होते हुए तुम्हारा बाल विवाह कर सके. संध्याकाळी. दादू, तू पहिल्यांदा असं काहीतरी बोललीस, म्हणजे घना असं करतोय नॉल. तुला माहितीये लग्नानंतर खूप बदलली आहेस तू. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. काय झालं सोनिया? ए सोनिया, तुझा चेहरा बघ, मेकअप गेलाय सगळा. कुणासाठी सजायचं राधा? कुणासाठी नटायचं? ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतो त्याला किंमत नको का ग आपली? राधा, leave me alone. मुनमुन, नाव नको घेऊस त्याचं. सॉरी सॉरी सॉरी. किती मरते ग मी त्याच्यासाठी, तुला माहितीये ना? हो, रात्री 1:30 वाजता त्याला वाटलं ना की तिळाची चटणी खायची तर करून दिलीये मी राधा. मग एक दिवस ताटात पोळीऐवजी ब्रेड असला तर काय झालं? कसला उखडला माहितीये माझ्यावर. हो, हो, तुला माहितीये राधा मला काय वाटतंय? काय?
आयुष्यातली ना महाभयंकर चूक आहे लग्न म्हणजे. प्रत्येक बाईने ना एकटीनेच राहायला हवं राधा. एकटीने राहायचं, एकटीसाठीच स्वयंपाक करायचा, एकटीनेच खायचं आणि आहे ना सिनेमाला पण एकटीनेच जायचं मस्त. दर वेळेला ना मला आवडतं त्या सिनेमाला जायचं. का माझी काही वेगळी चॉईस असू शकत नाही का? माझं आयुष्य आहे ना बरबाद झालं राधा. अगं असं काही नसेल, त्याला काहीतरी वेगळं टेन्शन आलं असेल, त्याचा राग त्याने तुझ्यावर काढला असेल एवढंच. आणि आपणच असतो ना आपल्या नवऱ्यासाठी एकमेव हक्काच्या. हे बघ, जसा त्याला तुझा राग आला की तो राग तो तुझ्यावर काढतो, असे लाड करायचे असतील तर कोणाचे करतो? तूच म्हणतेस ना नेहमी मुनमुन असं करतो, मुनमुन तसं करतो. मला सांग, तुला उठायला उशीर झाला तर सकाळी चहा कोण करतं? किंवा रात्री उशिरा घरी पोचणार असशील तर खिचडी कोण करतं? असं आहे ते. पण म्हणून असं वागायचं. तुला 2 मिनिटात त्याचा सॉरी म्हणणारा मेसेज येईल की नाही बघ. बेट. आला ना मुनमुनचा मेसेज? वेडू आहे ग. सॉरी म्हणाला. फिल्मला जाऊया का विचारतोय. नाही, मी काय म्हटलं होतं, घना पण असंच करतो. अगं चुकलं ना की लगेच सॉरी म्हणून टाकतो. राधा, तू पहिल्यांदा असं काहीतरी बोललीस, म्हणजे घना असं करतोय नॉल. तुला माहितीये, लग्नानंतर खूप बदलली आहेस तू. नाही का? असं काही नाहीये, तू असं वागतो म्हणून मी सांगितलं एवढंच. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.